लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरातच्या तपासामध्ये दररोज काही ना काही धक्कादायक गोष्टी समोर येताना दिसत आहेत। आता या प्रकरणामध्ये नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत। यामुळं वैद्यकीय क्षेत्रामध्ये तिथल्या खळबळ उडाली। 29 तारखेला अशोक खरातच्या रिमांडसाठी मागणी करताना नाशिक कोर्टामध्ये एसआयटीनं असा उल्लेख केला होता की महिलांना अशोक खरात हा गुंगीचं औषध द्यायचा। त्यासोबत या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीपासूनच जर बघितलं तर ओशनोजलसह काही वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड गोष्टीचा संबंध आणि त्या प्रकारचा उल्लेख या प्रकरणात आढळून आलेला आहे। त्याचमुळे आता 3 डॉक्टर आणि काही मेडिकल्स तसंच काही लॅब्सची सुद्धा चौकशी केली जाणार आहे अशी माहिती आता समोर आली आहे। याच संदर्भामध्ये पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत। या फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबईत। तर नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर खरातच्या या कांडामध्ये सहभागी आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। या दिशेनं विशेष तपास पथक अर्थात एसआयटीनं तपास करत 3 डॉक्टरांची चौकशी सुरू केलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या गुन्ह्यात नाशिकमधील काही नामांकित पॅथॉलॉजी लॅब आणि मेडिकल्स ज्या आहेत त्यांचा देखील तपास हा यंत्रणा करणार आहेत आणि ह्या सगळ्या सिस्टम जी आहे ही आता रडारवर आल्याचं पाहायला मिळतंय। वेदनाशामक गोळ्या म्हणजेच पेन किलर सोडल्या तर गुंगी येण्यासाठी वापरले जाणारे ज्या झोपेच्या गोळ्या आहेत या खरात आपल्या या घाणेरड्या कृत्यांमध्ये वापरायचा। या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देता येत नाहीत किंवा त्या विकत सुद्धा घेता येत नाहीत आणि मेडिकल शॉप्समधले फार्मासिस्ट जे आहेत ते या गोळ्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विकू शकत नाहीत, कारण या गोळ्यांचा डोस जर अनियंत्रित घेतला तर गुंगी येते। अधिक प्रमाणात हा डोस घेतला गेला तर मृत्यूसुद्धा येऊ शकतो। याशिवाय पॅथॉलॉजी लॅब आणि सोनोग्राफी सेंटरचा सुद्धा वापर या प्रकरणामध्ये झाला असल्याचा संशय आहे। तो कशासाठी झाला आणि या संदर्भातली सुद्धा चौकशी केली जाते। सध्या पोलीस कोठडीमध्ये असलेल्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे आणि हा तपास जो आहे या तपास पथकाच्या चौकशीमध्ये खरातच्या कार्यपद्धतीबाबत काही गंभीर गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि अजून वेगळ्या प्रकारचा संशय सुद्धा यामध्ये घेतला जातोय। खरात ज्यावेळेस महिलांना या प्रकरणामध्ये ओढायचा, महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा, त्यानंतर महिलांना लैंगिक कृत्य ज्यावेळेस पूर्ण व्हायचं या प्रकरणामध्ये त्यावेळेस त्या महिलांना गर्भधारणा होऊ नये यासाठी अशोक खरात काही विशिष्ट औषधं आणि गर्भनिरोधक गोळ्या देत होता का आणि ही औषधं त्याला कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं मिळत होती या दिशेनं सुद्धा एसआयटीनं आपला तपास सुरू केलेला आहे। ही औषधं त्याला कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं मिळायची याभोवती आता हा तपास जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे। या आता आपण जर बघितलं यातील औषधांचा जो पुरवठा आहे तो नेमका कुठून झाला, कोणत्या मेडिकलमधून ही औषधं खरातकडे पोहोचायची या संदर्भामध्ये सुद्धा एसआयटी तपास करत आहे। त्यामागे आता अशी चर्चा आहे की नामांकित क्लिनिक किंवा हॉस्पिटलचे धागेदोरे आहेत का याकडे सुद्धा तपास यंत्रणा गांभीर्याने पाहते। कारण आपण जर बघितलं तर खरातच्या एकूणच या सगळ्या प्रकरणांमध्ये सुरुवातीपासून ओशनोजेल असेल, ओशनोजेलच्या बाबत सुद्धा धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या की कशा पद्धतीनं खरात हा कफ सिरपमध्ये व्हायग्राच्या गोळ्या मिक्स करून त्या पद्धतीचं ओशनोजेल नावानं त्या गोष्टी लोकांना द्यायचा आणि या संदर्भातले सुद्धा भयंकर तपशील समोर आलेले होते। आणि आता हा नाशिकमधला जो भोंदू बाबा आहे अशोक खरात त्याच्या संदर्भातले व्हायरल व्हिडिओच्या प्रकरणामुळं आता पीडितांच्या कुटुंबियांचं जीवनसुद्धा संकटामध्ये सापडलेलं आहे। आता या प्रकरणात एका पीडितेच्या नातेवाईकांना असं सांगितलंय की हे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना अनेक दिवस ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी कार्यालयामध्ये जाणं सुद्धा टाळावं लागलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी वर्क फ्रॉम होमची परवानगी त्या आस्थापनांकडे त्यांच्या कंपन्यांकडे मागितलेली आहे। आणि या घटनांमुळं अर्थातच सगळं या पीडितांच्या संबंधित असलेली जी कुटुंब आहेत ती सुद्धा मानसिकदृष्ट्या खचलेली आहेत अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। एकंदरीतच
आपण जर बघितलं तर आतापर्यंत अशोक खरातच्या विरोधामध्ये अनेक FIR दाखल झालेले आहेत आणि आता या व्हिडिओच्या अंगानं खास करून तपास सुरू आहे. हे व्हिडिओ जे आहेत अशोक खरातचे हे सोशल मीडियावरती वेगानं पसरत आहेत आणि काही क्लिप्स ज्या आहेत त्या आक्षेपार्ह वेबसाईट्सपर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. त्यामुळं गोपनीयतेचं गंभीर उल्लंघन होत आहे. सरकारकडून सुद्धा या संदर्भामध्ये पावलं उचलली गेली होती आणि हे व्हिडिओ जे आहेत व्हायरल करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल केला जाईल अशा पद्धतीच्या सूचना आणि अशा पद्धतीचे आदेश सुद्धा सरकारकडून देण्यात आलेले होते. आता अधिकाऱ्यांच्या मते व्हिडिओ सतत शेअर केल्या गेल्यामुळे कुटुंबावर म्हणजे ज्या पीडितांची कुटुंब आहे त्या पीडितांच्या कुटुंबांवर केवळ मानसिक दबावच वाढत नाहीये तर संभाव्य साक्षीदार जे आहेत ते पुढे येण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळं तपासावर सुद्धा या गोष्टींचा परिणाम होताना दिसतोय. त्यामुळं आता एकंदरीतच हे जे प्रकरण आहे यामध्ये खूप गोष्टी वेगवेगळ्या समोर येताना दिसत असले तरी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रशासनानं अशा प्रकरणांमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा कारवाई सुरू केलेली आहे आणि काही वृत्तवाहिन्यांना सुद्धा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. विशेष पथकाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 170 वेबसाईटवरून आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्यात आलेले आहेत आणि यूट्यूब, इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा कारवाई सुरू आहे. मात्र व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओचा प्रसार रोखणं ही मोठं आव्हान असं मानलं जात आहे या तपास यंत्रणांसमोरचं. आणि नाशिक सायबर सेलनं या प्रकरणामध्ये तपास अर्थातच आधीपासून त्यांचा सुरू आहे आणि अश्लील वेबसाईट्सपर्यंत हे जे व्हिडिओ पोचलेले आहेत तशा प्रकारचे जे गोष्टी समोर आलेल्या आहेत या संदर्भामध्ये आता ते व्हिडिओ आणि एकूणच या प्रकरणामधली जी सामग्री तिथपर्यंत पोचलेली आहे ती हटवण्यासाठीची सुद्धा कारवाई सातत्यानं केली जात आहे. एकूणच आपण जर बघितलं तर खरातच्या एकूणच या सगळ्या प्रकरणांमध्ये ही जी मेडिकलच्या रिलेटेड औषधं असतील किंवा हे व्हिडिओज असतील या संदर्भामध्ये धक्कादायक गोष्टी आता सातत्यानं समोर येताना दिसत आहेत आणि SIT यावर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळं आता SIT आणखी कुठवर पोहोचते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.